फ्लेमिंगो अभयारण्याच्या कामासाठी बांधकाम साहित्य घेतलं, पण तब्बल 51,62,60,000 रुपये परत न करता व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सरकारी ठेकेदार अंकित बापू ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. डोंबिवलीतील व्यावसायिक वासुमिया इनामदार यांच्या दुकानातून ठोंबरे आणि त्यांचे सहकारी जुबेर कुरेशी यांनी लोखंडी सळ्या आणि इतर बांधकाम साहित्य खरेदी केलं होतं. हे साहित्य ऐरोली वनपरिक्षेत्रातील फ्लेमिंगो अभयारण्याच्या कामासाठी वापरण्यात आलं. साहित्याची किंमत होती 35,52,000 रुपयांवर अधिक. मात्र त्यापैकी केवळ 7 लाख रुपये परत करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय सरकारी देयक अडकल्याचं सांगत ठोंबरे यांनी इनामदार यांच्या पत्नीला 17,40,000 रुपयांचं कर्ज काढून देण्यास भाग पाडल्याचा तक्रारीत म्हटलंय. यातील केवळ 2,10,000 रुपये परत करण्यात आले. त्यामुळे व्याजासह कर्जाची रक्कम आणि बांधकाम साहित्याचे पैसे मिळून तब्बल 51,62,794 रुपये थकीत राहिले. पैसे मागितल्यावर माझी वरपर्यंत ओळख आहे, सारखे पैसे मागाल तर संपवून टाकू अशी धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला. या प्रकरणाचा तपास मानपाला पोलीस करत आहेत. द पोलीस न्यूजसाठी माधव तल्हा, डोंबिवली.